आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येणे सुरू. सर्वात मोठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे आणि तुम्ही सर्वजण सर्वप्रथम आपल्याच चॅनल वरती माहिती बघत आहात. सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट. लाडक्या बहिणींनो बघा, अखेर अपडेट आली. सर्वात मोठी खुशखबर आलेली आहे. काय अपडेट आहे तुम्हाला पहिले मी सांगून देतो. हे बघा, आता जो 10वा हप्ता होता, 10वा हप्ता, पुढील महिन्याचा हप्ता आता सुरू झालेला आहे आणि 2100 रुपये तुम्हाला भेटणार नाहीत. बरं, हे तुम्हाला मी पहिलेच सांगून देतो. 2100 रुपये संदर्भात पुढे निर्णय होणार आहे. आता सध्या तरी तुम्हाला 1500 रुपये येणे सुरू झालेला आहे, 10वा हप्त्याचे पैसे. तर कोणकोणत्या जिल्ह्यात हे पैसे आले, कोणकोणत्या लाडक्या बहिणींच्या खात्यात 10वा हप्ता येणे सुरू झाला, कोणकोणत्या जिल्ह्यात आले, कोणकोणत्या बँकेत पैसे आले, त्या संदर्भात तुम्हाला सर्व काही अपडेट मी सांगणार आहे. आणि बघा, 3000 रुपये देखील सुरू झालेले आहेत. परंतु हे 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत? पुरुष आणि महिलांना देखील पैसे मिळणार आहेत 3000 रुपये. तर हे कसे मिळणार आहेत, कोणत्या योजनेमार्फत 3000 रुपये मिळणार आहेत ते पण सांगतो. आणि एक महत्त्वाची अपडेट म्हणजे बघा, एक सर्वात मोठी आनंदाची बातमी आलेली आहे. जी अपडेट मी तुम्हाला सांगणार आहे ना पुढे, एक आनंदाची बातमी देखील आलेली आहे आणि ती आनंदाची बातमी सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी. त्यामुळे व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. सर्व काही माहिती मी तुम्हाला आता सांगतो. तर सर्वात मोठी आनंदाची बातमी देखील आहे आणि ही जी आनंदाची बातमी तुम्हाला मी सांगणार आहे, ती आनंदाची बातमी अजूनपर्यंत तुम्हाला कोणीच सांगितली नाही. आणि एक ही आनंदाची जी बातमी आहे ना, ही सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी आहे ही आनंदाची बातमी. ती पुढे तुम्हाला मी सांगतो. तसेच बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात 1500 रुपये पुन्हा येणे सुरू. 2100 रुपये संदर्भात पुढे चालून निर्णय होणार आहे. 2100 रुपये जे आहेत ते तुम्हाला पुढे मिळणार आहेत. आता सध्या तरी त्या संदर्भात निर्णय झालेला नाही. आता जे जे निर्णय झालेले आहेत त्या संदर्भात आपण माहिती बघणार आहोत आणि आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत त्या टॉप बातम्या देखील आपण जाणून घेणार आहोत. हे बघा, लाडकी बहीण योजना सर्वात फेमस योजना आहे आणि या योजनेमार्फत लाडक्या बहिणींना दर महिन्याला 1500 रुपये मिळतात. आता काय झालं, आता नुकतेच तुम्हाला 3000 रुपये मिळाले, बरोबर. 3000 रुपये ज्यांना ज्यांना मिळाले ना, त्यांना पुन्हा आता 1500 रुपये येणे सुरू झाले. 1500 रुपये. आता हे जे 1500 रुपयात हे 10वा हप्ता एप्रिल महिन्याचे पैसे आहेत ते आता सुरू करण्यात आलेले आहेत. ओके, त्या संदर्भातच तुम्हाला संपूर्ण माहिती मिळणार आहे आणि संपूर्ण तुमचं जे काही कन्फ्युजन आहे सर्व मिटणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पूर्ण बघा. ओके, आणि एक गोष्ट क्लिअर करून सांगतो, व्हिडिओ पूर्ण बघा तेव्हाच तुम्हाला संपूर्ण अपडेट समजणार आहेत. आता पुरुषांसाठी पण महत्त्वाची बातमी आहे. 3000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ते अपडेट पण आपण समजून घेणार आहोत. आणि जी आनंदाची बातमी आहे, ही आनंदाची बातमी तर बघा पुन्हा मी तुम्हाला सांगतो, ही जी आनंदाची बातमी आपण बघणार आहेत ना, ही आनंदाची बातमी. हे बघा, या अपडेटला जेव्हा सुरुवात होईल ना, तर तुम्ही सर्वजण खुश होणार आहात, कारण आनंदाचीच बातमी आहे, सर्वांसाठी आहे, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे ही. तर एक ही आनंदाची बातमी नीटपणे समजून घ्यायची आहे. या व्हिडिओमध्ये तुम्हाला ती आनंदाची बातमी पुढे भेटणार आहे. व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. ओके, चला तर मग संपूर्ण अपडेट आपण आता जाणून घेऊयात. चला आता आपण संपूर्ण माहिती जाणून घेऊयात. बघा, लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी महत्त्वाची अपडेट आहे. व्हिडिओ पूर्ण बघा. आता चला आपण डायरेक्टली अपडेटला सुरुवात करूया. हे बघा, महायुती सरकारची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ही महत्त्वाकांक्षी योजना आहे. या योजनेच्या अंतर्गत लाभार्थी महिलांच्या थेट बँक खात्यात दरमहा 1500 रुपये जे आहेत ते जमा करण्यात येतात, बरोबर. तर आतापर्यंत लाडक्या बहिणींच्या खात्यात एकूण 9 महिन्याचे हप्ते जमा झाले आहेत. आता पुढील महिन्याचा हप्ता कधी जमा होणार, कधी मिळणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. परंतु बघा, आता तुम्हाला 9 हप्ते मिळाले होते. आता 10वा हप्त्याची तुम्हाला सर्वांना प्रतीक्षा लागली होती. अखेर 10वा हप्ता पण सुरू करण्यात आला. त्या संदर्भात पण अपडेट आलेला आहे. सर्वात मोठी आनंदाची अपडेट आहे, अतिशय महत्त्वाची अपडेट आहे. आणि बघा, आपण
जे 10वा हप्ता संदर्भात अपडेट बघणार आहोत ना, त्याचे तर 1500 रुपये तुम्हाला मिळणार आहेत. परंतु हे 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत? पुरुषांना, महिलांना, सर्वांना मिळणार आहेत 3000 रुपये. काय महत्त्वाची अपडेट आहे 3000 रुपये संदर्भात, ती माहिती देखील आपण समजून घेणार आहोत याच व्हिडिओमध्ये. पुढे ती अपडेट तुम्हाला मिळणार आहे. आणि बघा, त्यानंतर आपण एक आनंदाची बातमी बघणार आहोत. आनंदाची एक बातमी बघणार आहोत. ती बातमी तर सर्वांसाठी आहे, ते देखील तुम्हाला पुढे मी सांगतो. चला आता पहिले आपण 10वा हप्ता संदर्भात अपडेट जाणून घेऊया. एप्रिल महिन्यात मिळणार, आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार या संदर्भात पहिले अपडेट समजून घ्या, मग तुम्हाला नीटपणे संपूर्ण माहिती समजून सांगतो. हे बघा, लाडकी बहीण योजनेच्या अंतर्गत आतापर्यंत एकूण 9 हप्त्याचे एकूण 13,500 रुपये जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी आणि मार्च तर लाडक्या बहिणींच्या बँक खात्यात जमा झाले आहेत. बघा, आतापर्यंत तुम्हाला 13,500 रुपये लाडकी बहीण योजनेचे मिळालेले आहेत, बरोबर. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार आहे. लाडकी बहीण योजना ही महिलांना आर्थिक प्रोत्साहन आणि त्यांच्या सक्षमीकरणासाठी माजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात सुरू करण्यात आली होती. ही केवळ आर्थिक मदत नाही तर अनेकांच्या जगण्याचा आधार आहे, अशी प्रतिक्रिया काही महिलांनी दिली आहे. बघा, तर जेव्हा मुख्यमंत्री साहेब एकनाथजी शिंदे साहेब होते तेव्हा ही योजना सुरू झालेली आहे. आता एकनाथजी शिंदे साहेब उपमुख्यमंत्री आहेत, आता मुख्यमंत्री साहेब आहेत आपले देवेंद्र फडणवीस साहेब. देवेंद्र फडणवीस साहेबांनी भरपूर काही योजना आणलेल्या आहेत, तसेच शिंदे साहेबांनी देखील भरपूर योजना सुरू केल्या. महायुती सरकार एकदम चांगलं काम करत आहे. बहिणींसाठी बघा योजना आणली, तसेच सरकारी योजना काही ना काही चालूच आहेत. म्हणजे महायुती सरकार एकदम जबरदस्त काम करत आहे. त्यामुळे आपण सर्वांनी महायुती सरकारचं पण धन्यवाद मानूया, कारण सरकार काही ना काही काम करत आहे. बहिणींसाठी असो, पुरुषांसाठी असो, शेतकऱ्यांसाठी असो, चांगलं काम पाहायला मिळत आहे महायुती सरकारकडून. तर बघा, आता लाडकी बहीण योजना सुरू केलेली आहे, एकदम चांगली योजना सुरू केलेली आहे. बहिणींना दर महिन्याला 1500 रुपयाची आर्थिक मदत मिळत आहे, एकदम मोठी बात आहे. बघा, आता महत्त्वाची अपडेट काय आहे नीटपणे समजून घ्या. 10वा हप्ता संदर्भात काय खुशखबर आहे. आता 10वा हप्ता एप्रिल महिन्यात मिळणार असं सांगण्यात येत आहे, परंतु 10वा हप्ता संदर्भात खुशखबर काय आहे ते खुशखबर तुम्ही सर्वांनी जाणून घेणं फार गरजेचे आहे. कारण आतापर्यंत तुम्हाला सर्व हप्ते मिळाले, सर्व हप्ते रेग्युलर तुम्हाला दर महिन्याला येऊन जातात. आता काय झालं, मार्च महिन्यात तुम्हाला हप्ते कसे मिळाले, तर फेब्रुवारीचा पण हप्ता टाकण्यात आला आणि मार्च महिन्याचा पण हप्ता टाकण्यात आला. म्हणजे 4-4 दिवसाच्या गॅपमध्ये पहिले 1500 आले, त्यानंतर अजून 1500 आले, म्हणजे एकाच महिन्यात तुम्हाला 3000 रुपये मिळाले, बरोबर. आता 3000 रुपये नंतर, आता हे 3000 रुपये सोडून आता नंतर 1500 रुपये सुरू होणार आहेत. 1500 रुपये, हे जे 1500 रुपये आहेत हे 10वा हप्ता एप्रिल महिन्याचे 1500 आहेत. चला, तर बघा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा, लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा काय माहिती आहे नीटपणे समजून घ्या. महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्यासोबतच त्यांच्या आरोग्य आणि पोषणामध्ये सुधारणा करून कुटुंबातील महिलांची निर्णायक भूमिका अधिक बळकट करण्याचा लाडकी बहीण योजनेचा उद्देश आहे. या योजनेअंतर्गत 2.5 कोटींहून, हे बघा, 2.5 कोटीहून अधिक महिलांना थेट लाभ मिळत आहे. महिला दिनाच्या पूर्वसंध्येला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता लाडक्या बहिणींच्या खात्यात जमा झाला होता. बघा बहिणींनो, तुम्हाला फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता मिळालेला आहे, बरोबर. तर हा जो हप्ता होता फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता, हा तुम्हाला बरोबर महिला दिनी मिळाला होता, फेब्रुवारीचा हप्ता. त्यानंतर 12 तारखेला 12 मार्च रोजी लगेच मार्च महिन्याचा 9वा हप्ता देखील जमा झाला. आता 10वा हप्ता संदर्भात गुड न्यूज बघा. 10वा हप्ता संदर्भात माहिती बघा. आता हे बघा, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार हा तुमचा सर्वांचा प्रश्न आहे. आता माहिती समजून घ्या, एप्रिल महिन्याचा हप्ता कधी मिळणार. हे बघा, फेब्रुवारी आणि मार्च महिन्याचा हप्ता महिला दिनाच्या पूर्वसंध्येपासून देण्यात आला होता. आता एप्रिल महिन्याचा लाभ रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. बघा, रामनवमीच्या मुहूर्तावर दिला जाण्याची शक्यता आहे. यंदा 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमी आहे, त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. बघा, शुभ दिवशी रामनवमीच्या दिवशी 6 एप्रिलपासून हप्ता सुरू होईल अशी माहिती सध्या चर्चेला आहे. आणि हीच माहिती आता वर्तवली जात आहे की 6 एप्रिल रोजी हप्ता सुरू होईल. आणि बघा,
6 एप्रिल रोजी हप्ता सुरू होईल असं सांगण्यात येत आहे। तर लाडक्या बहिणींनो 6 एप्रिलपासून हप्ता सुरू होणार आहे, 6 तारखेपासून असं आता सांगितलं जात आहे। आणि बघा हे काही अजून म्हणजे असं सरकारकडून या संदर्भात माहिती देण्यात आलेली नाही, परंतु सध्या 6 एप्रिल ही तारीख सांगितली जात आहे। सर्वीकडे हीच चर्चा आहे की 6 एप्रिलला पैसेने सुरू होणार आहेत 10व्या हप्त्याचे। ओके, परंतु आता सध्या तरी 10वा हप्ता सुरू झालेला नाही, एवढं लक्षात ठेवा बरं। अजून हप्ता सुरू झालेला नाही, 6 एप्रिल पासून हप्ता सुरू होणे अपेक्षित आहे असं सांगितलं जात आहे। चला आता महत्त्वाची अपडेट पुढे समजून घ्या। बघा आता पुढे माहिती, तर 6 एप्रिल रोजी श्रीराम नवमीच्या दिवशी पैसे येण्याची शक्यता वर्तवली जात आहे। त्यामुळे 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। बघा सर्वात मोठी खुशखबर, सर्वात मोठी आनंदाची अपडेट। तर अपडेट अशी आहे की 5 एप्रिल ते 15 एप्रिल या कालावधीत पात्र लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे जमा होतील असं सांगितलं जात आहे। 5 एप्रिल ते 15 एप्रिल म्हणजे 6 एप्रिलपासून 6 एप्रिलला पैसे येऊन जातील असं देखील सांगण्यात येत आहे। बघू आता खात्यात पैसे जमा झाल्यावरच ते समजणार आहे। आणि लाडकी बहीण योजनेसंदर्भात रोज अपडेट तर येतच आहेत, सर्व अपडेट तुम्हाला टाइम मिळणारच आहेत, फक्त तुम्ही आपलं चॅनल सबस्क्राईब करून घ्या। ओके, चला सर्वांनी व्हिडिओला लाईक करा बरं, पटापट व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओला लाईक झालाच पाहिजे। आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करून घ्या। हे बघा आता तुम्हाला एक नीटपणे अजून मी इथे सांगतो मी, हे बघा। तर बघा लाडक्या बहिणींनो तुम्हाला जो 1500 रुपयाचा हप्ता आहे हा 10वा हप्ता आहे, हे 1500 रुपये तुम्हाला 6 एप्रिल पासून मिळणार आहेत। हे बघा 6 एप्रिल, ओके 6 एप्रिल पासून मिळणं अपेक्षित आहे। बघू आता, परंतु एक ही अंदाजित माहिती सध्या व्हायरल झालेली आहे आणि 6 एप्रिल ही तारीख सांगितली जात आहे की लाडक्या बहिणींच्या खात्यात श्रीराम नवमीच्या दिवशी म्हणजेच 6 एप्रिल रोजी लाडक्या बहिणींच्या खात्यात 10व्या हप्त्याचे पैसे 1500 रुपये जमा होतील अशी माहिती सध्या मिळत आहे। ओके, आता बघा छाननी प्रक्रिया देखील सुरू आहे बरं, भरपूर बहिणी अपात्र देखील होत आहेत, रोज बहिणी अपात्र केल्या जातात, म्हणजे ज्या अपात्र आहेत, ज्या योजनेसाठी पात्र नाहीत अशा बहिणींना अपात्र केलं जात आहेत। आता 4 चाकी वाहन असेल तर कसे लाभ मिळेल, बरोबर आहे की नाही? 2 योजनेचा लाभ तुम्ही घेत असाल तर कसं चालेल, तुम्हाला एकच योजनेचा लाभ घ्यावा लागेल। त्यानंतर सरकारी नोकरीत असाल, आयकरदाता असाल, 2.5 लाखांपेक्षा तुमचं उत्पन्न जास्त असेल तर योजनेचा लाभ कसा मिळेल? कारण लाडकी बहीण योजना ही गरीब महिलांसाठी आहे आणि ही योजना जेव्हा सुरू केली होती सरकारने तेव्हा याचे काही निकष बनवण्यात आले होते। आता जे बहिणी निकषात बसत नाही त्यांना काही पैसे मिळणार नाही, जे बहिणी निकषात बसतात त्यांनाच पैसे मिळणार आहेत। आले लक्षात? तर या गोष्टी देखील लक्षात ठेवणं फार गरजेचे आहे। चला लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्व काही अपडेट, सर्व काही माहिती तुम्हाला नीटपणे मी समजून सांगितली। चला तर मग आता आजच्या ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप अपडेट आहेत, त्या संपूर्ण टॉप अपडेट आपण समजून घेऊया। हे बघा 3000 रुपये आता कोणाला मिळणार त्या संदर्भात माहिती आपण समजून घेणार आहोत। आणि एक आनंदाची बातमी आहे, ही आनंदाची बातमी तर सर्वांसाठी आहे, व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा। आता चला तर मग आता आपण ज्या पण टॉप अपडेट आहेत, आज रोजीच्या टॉप अपडेट, टॉप बातम्या, महत्त्वाच्या बातम्या, त्या बातम्या आपण इथे आता समजून घेणार आहोत। बघा पहिलीच बातमी समोर आलेली आहे, नमोचा हप्ता शनिवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करणार कृषी विभागाची माहिती। बघा कृषी विभागाने जबरदस्त माहिती दिलेली आहे। ते तर माहिती अशी देण्यात आली आहे की शनिवारपासून शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा, तर शनिवारपासून सुरुवात झालेली आहे। आणि हे बघा नमो शेतकरी महासन्मान, हे बघा नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्याचं वितरण अखेर कृषी विभागाकडून 29 मार्च पासून सुरू करण्यात येणार असून 31 मार्च 2025 पर्यंत शेतकऱ्यांच्या बँक खात्यात रक्कम जमा करण्यात येणार आहे असं कृषी विभागाने सांगितलं आहे। बघा तर अखेर नमो शेतकरी, हे बघा नमो शेतकरीचा हप्ता सुरू झालेला आहे, नमोचा हप्ता सुरू झालेला आहे, नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुरू झालेला आहे आणि हा हप्ता 29 मार्च पासून सुरू झालेला आहे आणि 31 मार्च पर्यंत हा हप्ता चालू राहणार आहे। म्हणजे या दोन एक दिवसात सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात नमो शेतकरीचा हप्ता जमा होऊन जाणार आहे। ओके, पुढे बघा महत्त्वाची माहिती, त्यामुळे शेतकऱ्यांना नमोच्या 6व्या हप्त्याचे 2000 रुपये मिळण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे। 2000 रुपये मिळणार आहेत, त्याचा मार्ग मोकळा झाला आहे।
राज्य सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6व्या हप्त्यासाठी निधी मंजूर केला आहे, परंतु शेतकऱ्यांना बँक खात्यात रक्कम कधी जमा होणार याबद्दलची उत्सुकता होती। याचबद्दल कृषी विभागाने वितरणाची प्रक्रिया पूर्वतयारी पूर्ण केली असून शनिवारी म्हणजेच 29 मार्च पासून निधी वितरित करण्यात येणार आहे। म्हणजे सुरुवात झालेली आहे, 29 मार्च पासून सुरुवात करण्यात आलेली आहे आणि हप्ता आता नमो शेतकरीचा हप्ता सर्व शेतकरी बंधूंच्या खात्यात येणे सुरू झालेला आहे आणि 29 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत हा हप्ता चालणार आहे। आलं लक्षात? तर ही सर्वात महत्त्वाची सर्वात मोठी खुशखबर होती नमो शेतकरी हप्ता संदर्भात। नमो शेतकरीचा हप्ता अखेर सुरू झालेला आहे आणि शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। 29 मार्च पासून ते 31 मार्च पर्यंत या दरम्यान सर्व नमो शेतकरीचे लाभार्थी जे आहेत त्यांच्या खात्यात पैसे येऊन जाणार आहेत। आलं लक्षात? चला, ही पहिली बातमी तुम्हाला समजली, आता आपण पुढील बातमी समजून घेऊया। चला, त्यानंतर आपण आता दुसरी अपडेट, दुसरी महत्त्वाची बातमी इथे समजून घेणार आहोत। बातमी नंबर 2 तुम्ही बघू शकता, आनंदाची बातमी आहे। बातमी नंबर 2 इथे बघा, बातमी नंबर 2 आनंदाची बातमी आहे। आनंदाची बातमी काय आहे समजून घ्या। मी तुम्हाला बघा सांगत होतो की ही बातमी सर्वांनी बघून घ्यायची आहे। बघा, ही आनंदाची बातमी काय आहे, तर ही सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे असं मी तुम्हाला पहिले सांगितलं। तर आता आपण ही आनंदाची बातमी ते जाणून घेणार आहोत। बघा, तुमच्या समोर आहे, हे बघा, सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे आणि आनंदाची बातमी अशी आहे की बघा, बातमी नंबर 2 आनंदाची बातमी, महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, किती रुपयाची झाली घसरण जाणून घ्या। बघा, पेट्रोल डिझेलचे जे काही भाव आहेत ते स्वस्त करण्यात आले आहेत, बघा त्या संदर्भात माहिती आहे। बघा, इथे काय म्हटलं आहे, 28 मार्च 2025 रोजी पेट्रोल व डिझेलचे नवीन दर जाहीर झाले आहेत। तर महाराष्ट्रातील काही शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, काही शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे, कारण पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी झालेले दिसून आले आहेत। तर बघा, आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असताना, हे बघा, आता आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असतात आणि त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर बदलत राहतात। पेट्रोल डिझेलच्या किमती व्हॅट, माल वाहतूक शुल्क, स्थानिक कर इत्यादी घटकांवर अवलंबून असते। तर तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे पेट्रोल व डिझेलचे आजचे जे काही इंधनाचे दर आहेत ते कमी झाल्याचे पाहायला मिळत आहे। तर बघा, अखेर पेट्रोल डिझेलचे भाव काही शहरात, महाराष्ट्रातील काही शहरात कमी झालेले आहेत, त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळालेला आहे। तर ही होती आनंदाची बातमी, महत्त्वाची बातमी। हीच बातमी तुम्हाला सांगायची होती, त्यामुळे ही अपडेट तुम्हाला मी दिली। ओके, आनंदाची बातमी होती, कारण महाराष्ट्रात पेट्रोल डिझेल झाले स्वस्त, काही शहरात स्वस्त झाल्यात, काही थोडंफार पैसे उतरले असतील, चालूच राहतं एवढं तेवढं, ठीक आहे। ही अपडेट तुम्हाला समजली। ओके, कारण आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत चढ उतार होत असतात, त्यानुसार पेट्रोल व डिझेलचे दर जे आहेत ते बदलत राहतात। ओके, तर समजली तुम्हाला ही आनंदाची बातमी। चला, आता पुढील जी महत्त्वाची अपडेट आहे ती अपडेट आपण समजून घेऊया। चला, आता पुढील जी महत्त्वाची बातमी आहे, बातमी नंबर 3 नंबरची बातमी आपल्याला समजून घ्यायची आहे, सर्वात मोठी अपडेट आहे। हे बघा, ई श्रम या कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळणार 3000 रुपयाची पेन्शन, तुम्ही पात्र आहात का जाणून घ्या। हे बघा, 3000 रुपये संदर्भात काय अपडेट आहे ती अपडेट पण आपण समजून घेणार आहोत। 1500 रुपये संदर्भात माहिती मी तुम्हाला दिली, आनंदाची बातमी पण दिलेली आहे। आता 3000 रुपये कोणाला मिळणार आहेत, 3000 रुपये संदर्भात जी महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे ती अपडेट आपण इथे आता जाणून घेऊयात। हे बघा, ई श्रम कर्मचाऱ्यांना दर महिन्याला मिळणार 3000 रुपयाची पेन्शन, तुम्ही पात्र आहात का जाणून घ्या। हे बघा, तर केंद्र सरकारने असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी खास योजना राबवल्या आहे। या क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांसाठी श्रमयोगी योजना राबवली आहे। या योजनेत कामगारांना आर्थिक मदत केली जाते। बघा, कामगारांना आर्थिक मदत केली जाते। संघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना पीएफ खात्यात दर महिन्याला पेन्शन मिळते, तसेच त्यांना सेवानिवृत्तीनंतर पेन्शन देखील मिळते। परंतु हे बघा, परंतु असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला
पेन्शन मिळावी, तर पेन्शन मिळावी यासाठी ई श्रम योजना राबवण्यात आली आहे। श्रमयोगी योजनेअंतर्गत असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला 3,000 रुपये मिळतात। या योजनेचा लाभ घेण्यासाठी डिजिटल कार्ड देखील दिले जाते। ई श्रम कार्ड असल्यावर तुम्हाला दर महिन्याला पेन्शन मिळणार आहे। ओके, तर तुम्हाला समजलं या संदर्भात देखील माहिती। तर बघा, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना, ओके, काय आहे पुन्हा सांगतोय बघा, नाहीतर तुम्हाला नीटपणे समजत नाही, मग तुम्ही पुन्हा प्रश्न विचारत असतात कमेंटमध्ये। हे बघा, असंघटित क्षेत्रात काम करणाऱ्या लोकांना दर महिन्याला 3,000 रुपये मिळतात। ई श्रम कार्ड असेल आणि डिजिटल कार्ड देखील दिले जाते यामध्ये, आणि ई श्रम कार्ड असल्यावर तुम्हाला दर महिन्याला हे पैसे पेन्शन म्हणून मिळत असतात। ओके, तर तुम्हाला ही समजली ही माहिती देखील। तर बघा, आजच्या ज्या काही टॉप अपडेट होत्या, संपूर्ण टॉप अपडेट तुम्हाला समजल्या। आता पुढे महत्त्वाची माहिती देखील समजून घ्या। तर बघा, अतिशय महत्त्वाचे अपडेट आपण या व्हिडिओमध्ये बघितलेले आहेत। सर्व ज्या काही टॉप बातम्या आहेत, टॉप अपडेट आहेत, सर्व अपडेट मी तुम्हाला सांगितलं। 1,500 रुपये संदर्भात, लाडकी बहीण योजनेचा हप्ता संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली पहिली, बरोबर। तर 1,500 रुपये संदर्भात तुम्हाला माहिती मी दिली। त्यानंतर आनंदाची जी काही बातमी होती ती बातमी देखील मी तुम्हाला सांगितली, आणि 3,000 रुपये कोणाला मिळणार त्या संदर्भात पण माहिती मी तुम्हाला सांगितली। हे बघा, लाडकी बहीण योजनेसंदर्भात डेली तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती पाहायला मिळत असते, आणि त्यासोबतच मी तुम्हाला ज्या काही रोजच्या ज्या काही महत्त्वाच्या बातम्या असतात, शासनाने घेतलेले जे काही महत्त्वाचे निर्णय असतात किंवा केंद्र सरकारने घेतलेले निर्णय असतात, शेतकऱ्यांसाठी काही असो किंवा इतर योजना असो, म्हणजे जे पण काही पण योजना येतात गरीब लोकांसाठी किंवा गरीब महिलांसाठी किंवा शेतकरी बंधूंसाठी, ज्या पण योजना येत असतात त्या संदर्भात सर्व काही अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असते। तर बघा, आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच आपण सर्व काही माहिती जाणून घेतलेली आहे। माझी तुम्हाला एकच विनंती आहे की तुम्ही सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, पटापट लाईक करा। अजून लाईक केलं नसेल तर लाईक करा, आणि चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा, कारण अशाच नवनवीन अपडेट, महत्त्वाचे अपडेट तुम्हाला फक्त आपल्या चॅनलवर पाहायला मिळणार आहे। आणि तुम्हाला माहितीच आहे, एकदम सिंपल भाषेत, गावरान भाषेत मी तुम्हाला आपल्या माहिती मी देत असतो। आणि महत्त्वाचं म्हणजे आपला एक व्हिडिओ बघितला तर तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघण्याची गरज राहत नाही, कारण एकाच व्हिडिओमध्ये मी सर्व अपडेट तुम्हाला सांगून टाकतो, बरोबर। तर सर्व माहिती तुम्हाला मिळालेली आहे। चला तर मग लाडक्या बहिणींनो आणि भावांनो, तर आजच्या या व्हिडिओमध्ये एवढंच। आपण सर्व काही अपडेट बघितले आहेत, लाडकी बहीण योजना असो किंवा इतर योजना असो किंवा इतर बातम्या असो, सर्व माहिती आपण बघितल्या आहेत। सर्वांनी व्हिडिओला लाईक करा, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलवरती नवीन असल्यास चॅनल देखील सबस्क्राईब करा। धन्यवाद।